आज संत एकनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्याचं पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे। संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीनंतर संत एकनाथ महाराजांच्या पालखीचा तिसरा मान असतो। तब्बल 19 दिवसांचा पायी प्रवास करत ही पालखी पंढरपूरकडे निघते, विठुरायाच्या दर्शनासाठी पोहोचते। सकाळी नाथवाड्यातून पालखी मंदिरात जाईल आणि सूर्यास्ताच्या वेळी गोदावरी नदीच्या तीरावरून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होईल। या पालखी सोहळ्याकरता राज्यभरातून मोठ्या संख्येने वारकरी पैठण नगरीमध्ये दाखल झालेले आहेत। या पालखी सोहळ्याला राज्यभरातून अनेक वारकरी सहभागी होत असतात। पूर परिस्थिती आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला वारकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय। दरवर्षी देहूकडे प्रस्थान करणाऱ्या दौंडमधील वारकऱ्यांनी यंदा देहूऐवजी थेट पुण्यात संत तुकाराम महाराजांच्या मुख्य पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला आहे। भीमा नदीकाठी विधिवत पूजा अर्चना करून वारकऱ्यांनी भक्तिमय वातावरणामध्ये प्रस्थान सोहळा साजरा केला। 2 दिवसांनी हे वारकरी पुण्यामध्ये दाखल होतील आणि मुख्य पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होतील। मुख्यमंत्री आणि प्रशासनाने केलेल्या विनंतीनंतर वारकऱ्यांनी दौंडमधील वारकऱ्यांनी जी 139 क्रमांकाची दिंडी आहे त्या क्रमांकाच्या दिंडीने दौंडमधून न जाता देहूमध्ये न जाता थेट आता ते पुण्यामध्ये जाणार आहेत आणि दरवर्षीप्रमाणे भीमा नदी काठी त्यांची विधिवत पूजा होते आणि पूजा झाल्यानंतर ते या ठिकाणाहून प्रस्थान करत असतात आणि त्यांचा उत्साह जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। अतिशय देहूकडे हे सगळे वारकरी जे आहे ते जाणार होते। दरवर्षी या ठिकाणी हे वारकरी जात असतात, मात्र आता या वर्षी जो पाऊस आहे आणि पावसामुळे वारकऱ्यांना त्या ठिकाणी सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। त्यानंतरच आता हे वारकरी जे आहेत ते दौंडमधून 2 दिवसांनी प्रस्थान करणार आहेत। माऊली, काय सांगाल या सगळ्यामध्ये? आता तुम्ही वारकरी आहात तर कशा पद्धतीचा तुमचा आजचा दिवस असणार आहे? आजचा दिवस आमचं प्रस्थान इथून होत असतं आणि इथून आम्ही देहूला जात असतो, परंतु देहूला न जाता पुण्यात डायरेक्ट मुख्यमंत्र्यांनी आवाहन केल्याप्रमाणे आमची दिंडी पुण्यामध्ये जाईल। तोपर्यंत 2 दिवस आमचा इथंच मुक्काम राहील दौंडमध्ये। फक्त प्रस्थान करून आम्ही आज इथंच थांबणार आहोत। दरवर्षीप्रमाणे तुमचं कसं नियोजन असतं ना, आज कशा प्रकारे? दरवर्षी आम्ही इथून प्रस्थान करतो, दुपारची पंगत झाली की देहूला जातो मुक्कामाला आणि देहूवरून जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखीबरोबर मग आम्ही तिथं मिक्स होऊन पुढे येत असतो। परंतु यंदा आता पूरस्थिती आहे, पाणी आहे, पाऊस आहे आणि मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आव्हानानुसार आम्ही असा निर्णय घेतला की 2 दिवस दौंडमध्येच थांबायचं, डायरेक्ट पुण्यामध्ये पालखी आली की पुण्यामध्ये मुक्कामाला जायचं। तोच उत्साह दिसतोय तुमच्यामध्ये आणि या सगळ्यामध्ये तुमचं कसं नियोजन असतं, कशा पद्धतीने तुम्ही या सगळ्यात? आता जेव्हा आम्ही इथनं दौंडमधनं जेव्हा आमचं इथनं प्रस्थान होतं, जेव्हा आम्ही देहूला जातो त्या टायमाला आता आम्ही मग तिथनं आम्ही देहून आम्ही निघतो, तिथनं आकुर्डीतनं पुन्हा। पण ह्या वर्षी कसं मुख्यमंत्र्यांनी जसा नियोजन केलेलं आहे त्या पद्धतीने आम्ही त्यांच्या शब्दावर आम्ही इथनं 9 तारखेला आम्ही सकाळी 6 वाजता हलणार, डायरेक्ट मुक्कामी आम्ही पुण्यामध्ये जाणार। देहूच्या दिशेने न जाता दौंडमध्ये थांबणार आहे आणि पुणे शहरात ही दिंडी आल्यानंतर ही वारी जी आहे ती त्या ठिकाणी सामील होणार आहे आणि तिथून जो पंढरपूरच्या दिशेने जो पायी सोहळा आहे तो पायी सोहळा ते पायी या ठिकाणी त्या पंढरपूरमध्ये जाणार आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आव्हानानंतर वारकऱ्यांनी दौंडमधील वारकऱ्यांनी त्यांना प्रतिसाद दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन दीपक सोनसह सुमित सोनोने, न्यूज 18 मराठी, दौंड। संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये यंदा नव्या चांदीच्या रथाचं आकर्षण आहे। संस्थाननं 250 किलो चांदी वापरून हा भव्य आणि देखणा असा रथ तयार केलाय। जुन्या रथाच्या तुलनेमध्ये हा रथ तब्बल 500 किलोनं हलका आहे, त्यामुळे बैलांवरील ताण कमी होणार आहे। विशेष म्हणजे या रथात 8 CCTV कॅमेरे आहेत, GPS प्रणाली आहे, इंटरनेट सुविधा आहे आणि LED दिव्यांची व्यवस्था सुद्धा केली गेली आहे। पारंपरिक वारकरी परंपरा जपत आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालणारा हा अत्याधुनिक असा रथ यंदाच्या पालखी सोहळ्याचं प्रमुख आकर्षण आहे। देहूमध्ये साजरा होत असलेल्या संत तुकाराम महाराजांच्या यंदाच्या पालखी सोहळ्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे यंदाचा पालखी रथ। आपण जर पाहत असाल तर यंदा संस्थांकडून हा चांदीचा नवीन रथ बनवण्यात आलेला आहे आणि या रथासाठी जवळपास 250 किलो चांदी देखील वापरण्यात आलेली आहे। बर्मॅटिक सागवान जातीच्या लाकडावरती ही चांदी जी आहे ती लावण्यात आलेली आहे आणि या कारणाने या रथाचं जे रूप आहे ते अधिक खुलून दिसत आहे। खरं तर हा संपूर्ण रथ जो आहे तो हायटेक पद्धतीने बनवण्यात आलेला आहे।
या रथावरती CCTV कॅमेरे, LED लाईट, GPS सिस्टम म्हणजे अशी सर्व काही यंत्रणा बसवण्यात आलेली आहे. पालखी सोहळ्यात हा जो रथ आहे तो एक वैशिष्ट्यपूर्ण आकर्षण देखील ठरणार आहे. मागच्या रथापेक्षा हा जो रथ आहे तो जवळपास 500 किलो वजनाने हलका असल्याने बैलांना हा रथ सहजपणे ओढता येईल असं संस्थानिकांकडून सांगण्यात आलेलं आहे. खरं तर या रथाला आता भाविक लोक जे आहेत हात लावत आहेत, या रथाचं जे आहे ते दर्शन घेत आहेत आणि देहूनगरीमध्ये सध्या यंदाचा जो पालखी सोहळा आहे तो अतिशय आनंदात पार पडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट इम्रान सर, न्यूज 18 मराठीसाठी अनिश शेख, देहू. आता पावसा पाण्याकडे वळूया. पुणे जिल्ह्यामध्ये दमदार पाऊस होतोय. आषाढी वारीकरता पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. तो कसा, तर गेल्या 24 तासात उजनी धरणामध्ये सुमारे 4 TMC पाण्याची आवक झाली आहे. यंदा आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर धरणातून चंद्रभागा नदीमध्ये पाणी सोडण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे चंद्रभागेतील पवित्र स्नान वारकऱ्यांना सुखकर होणार आहे. अल निनोमुळे निर्माण झालेली पाणी टंचाईची चिंता आता दूर झाली आहे. तळ गाठलेली भीमा अर्थात चंद्रभागा पुन्हा प्रभावित होण्याचे चिन्ह आहेत. इंद्रायणीसह पुणे भागातील नद्यांना चांगला पाऊस झाल्या कारणाने आता त्याचा फायदा उजनी धरणाला होणार आहे. कालच्या काही दिवसातल्या पावसाने 4 TMC पाणी हे उजनी धरणामध्ये वाढलेलं आहे आणि आता आपण इथं चंद्रभागेच्या पात्रात आहो. हा बंधारा जो आहे तो पूर्ण कोरडा पडलेला आहे, पाणी सोडण्यात आलेलं नव्हतं. मात्र आता आषाढी मध्ये ऐन वारीच्या काळात पाणी सोडण्यात येईल आणि त्याचा फायदा येणारे वारकरी आणि नागरिकांना होणार आहे. 1 ते 2 TMC पाणी जरी सोडले तरी वारी काळामध्ये जे आध्यात्मिक दृष्ट्या चंद्रभागेचे स्नान आहे आणि येथील शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे, नागरिकांना सुद्धा त्याचा दिलासा मिळणार आहे. आणि त्यामुळे आज जरी पावसामुळे प्रस्थानाला काही निवडक लोकांमध्ये ज्ञानोबा माऊलींचा आणि तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होत असलं तरी या पावसाचा हा फायदा या वारकऱ्यांना आणि नागरिकांना मिळणार आहे. चंद्रभागेचं पात्र आता पाणी जरी कमी असलं तरी येत्या काही दिवसामध्ये चंद्रभागा पुन्हा एकदा प्रवाहित होणार आहे चांगल्या प्रकारे आणि आरोग्याच्या दृष्टीने आणि आध्यात्मिक दृष्ट्या त्याचा आनंद वारकऱ्यांसहित नागरिकांना सुद्धा होणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 मराठी, पंढरपूर. संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थानाच्या पार्श्वभूमीवर देहूमध्ये मुसळधार पाऊस पडतोय. ही परिस्थिती लक्षात घेता पालखी सोहळा प्रमुख आणि विश्वस्त विक्रमसिंह मोरे यांनी वारकऱ्यांना महत्त्वाचं आवाहन केलंय. जिथे आहात तिथेच सुरक्षित राहा आणि सध्या देहूमध्ये येऊ नका असं त्यांनी म्हटलेलं आहे. हवामानातील परिस्थिती आणि प्रशासनाकडून मिळणाऱ्या पुढील सूचनांनुसारच प्रवासाचा निर्णय घ्यावा असं आवाहन त्यांनी वारकऱ्यांना केलं आहे. 2020 आणि 21 नंतर अगदी म्हणजे 5 ते 6 वर्षानंतरच अशी परिस्थिती पहिल्यांदा आलेली आहे की अतिशय कमी लोकसंख्येमध्ये, कमी वारकऱ्यांमध्ये हा सोहळा पार पडतोय. त्याचं कारण असं की मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस इथे पडलेला आहे आणि या भागामध्ये नद्यांची पाणी पातळी मोठ्या प्रमाणामध्ये वाढली आहे आणि त्यामुळेच आधीच काळजी घेण्यासाठी प्रशासनाने इथे न येण्याचं आवाहन केलेलं आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा देहू नगरीमध्ये, आळंदी नगरीमध्ये न येण्याचं टाळण्याचं आवाहन वारकऱ्यांना केलेलं आहे. खरं तर खूप वेगळे चित्र असतं. दरवर्षी प्रचंड गर्दी इथे असते. इथे उभं राहायला पण खरं तर खूप अडचण असते, पण आज आपण बघतोय की जरा कमी गर्दी आपल्याला पाहायला मिळते. आणि या महिला वारकऱ्यांमध्ये सुद्धा आपण बघतोय की जी मेडिकलची टीम आहे ती सुद्धा ज्ञानबा तुकारामच्या जयघोषामध्ये दुमदुमताना आपल्याला पाहायला मिळते. आपण त्यांच्याशी बोलूयात. काय वाटतंय, ज्ञानबा तुकारामचा जयघोष आज आहे आणि तुम्ही खरं तर सेवेचं काम करताय वारकऱ्यांचं, कसं वाटतं? खूप छान वाटत आहे. ऍक्च्युली आम्ही इकडे आलोय सेवा करण्यासाठी, पण यांच्यासोबत या परिसरात रमून गेलो आहे आम्ही. म्हणजे आम्ही एकाकडे सेवा पण करत आहे आणि एका सेम टाइमला आम्ही यांच्यासोबत भक्तीचा आनंद सुद्धा घेतोय. तुमच्या चेहऱ्यावर मला दिसतंय की किती तुम्ही आनंदी आहात. काय वाटतंय, कसं वाटतं? सेवा करता करता तुम्हाला वारीचा पण आनंद घेतात? खूप छान वाटत आहे. एकदम प्रसन्न झालंय मन आणि म्हणजे काय बोलावं हे समजत नाही. आनंद घेतात वारीचा आणि जे काही थोडे वारकरी आलेले आहेत
ते सुद्धा या पालखी सोहळ्याचा आनंद अतिशय सुंदरपणे वाढवतात. थोड्याफार प्रमाणात इकडे पाऊस आहे, पण आता पाण्याची पातळी वाढणार नाही याची आपण अपेक्षा करूया, कारण की हा सोहळा आहे आणि हा सोहळा व्यवस्थितपणे होणं अत्यंत गरजेचं आहे. तर आपण तीच अपेक्षा ईश्वरचरणी प्रार्थनाही करूया. कॅमेरामॅन हर्षद सोबत मी प्रियांका लाठी, न्यूज 18 मराठी, देहू.